नगरला आल्यावर वर्धापन दिन आहे आज तिसरा. पाहू शकता तुम्ही. आतमध्ये एंट्री. पंचायतन मंदिर नडाल बघू शकता. आज वर्धापन दिन आहे. हे बघू. आता आतमध्ये चालले 5 मंदिर बघायसाठी. पाहू शकता किती सुंदर दिसतं. शकता तुम्ही ला मंदिर. चला आतमध्ये साईचं मंदिर, साईबाबाचे मंदिर पाहू शकता. किती भव्य दिव्य स्वरूपाचे आहे पाहू शकता. आता दर्शन घ्यायचे. हे दुसरं मंदिर. गणपतीचा गणेशा पाहू शकता तुम्ही जवळून. इथे दर्शन घेऊ शकता तुम्ही. मंदिर. चला आता दर्शन घ्यायला आपण तिसऱ्या मंदिरामध्ये. हनुमंताचं मंदिर पाहू शकता तुम्ही. जवळून दर्शन घ्या. आता दर्शन घ्या. मंदिर दर्शन घ्यायला चला. खूप सुंदर आहे. नडालला एकदा तरी या तुम्ही. बघू शकता तुम्ही. इथे दर्शन घेऊ शकता तुम्ही. मंदिर शेवटचं लक्ष्मी आहे. आता आपण खाली जाऊया. कीर्तन चालले पुढे. अंधार झालाय त्यामुळे बघू शकताय. मंदिर पंचमुखी मंदिर हे पाहू शकता. आणि बाहेरचं सौंदर्य म्हणजे आता खूप हिरवळ आहे, पण रात्र झाल्यामुळे कमी दिसतोय. आपल्या दृष्टीनं वासन आहे आणि त्यांची दृष्टी निर्वासन आहे. आईची जी लेकराकडे नजर आहे ती नजर, लेकराची जी आईकडे नजर आहे ती नजर, ती देवभक्ताची नजर आहे. त्यांच्या नजरेत दोष नाही, आपल्या नजरेत दोष नाही. 2 उदाहरणं सांगतो, थांबतो, पुढचं येत नाही समजा. पहिलं उदाहरण सूरदास महाराज. त्यांचं पूर्वीचं नाव होतं बिल्वमंगल. ते काही कामानिमित्त बाहेर गावी जायला निघाले. वाटेमध्ये तहान लागली, उन्हाळ्याचे दिवस. एका सोय भेट द्यायला नडालला. हे पंचमुखी मंदिर आहेत ना, ते बघायला या. नक्की भेट द्या.